नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 अ च्या नगरसेविका रेश्मा राजेश मढवी यांनी नागरी समस्या कामाचा पाढा सुरू केला आहे। वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रेश्मा मढवी यांनी आपल्या प्रभागातील नागरी समस्यांचा ऐरोली विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अधिकारी साधना पाटील व पालिका अधिकारी तसेच दिवा कोळीवाडा ग्रामस्थ यांच्या समवेत पाहणी दौरा केला। यावेळी त्यांनी ऐरोली सेक्टर 8 मधील काचेची शाळा येथे विद्यार्थ्यांना अतिरिक्त अंगणवाडी मिळावी तसेच सेक्टर 8 मजुद्दीन शाळेसमोर भूमाफियांनी टाकलेले डेब्रिज, कचऱ्याच्या समस्या तसेच पावसाच्या पाण्यामुळे खड्डे तुंबणे, रस्ता वाहतुकीच्या समस्या, पार्किंगच्या समस्या, सेक्टर 9 मधील धर्मा टॉवर लगत असणाऱ्या इमारतींना अनियमित होणारा पाणी पुरवठा, पाण्याचा दाब कमी असणे अशा अनेक नागरी समस्यांचे प्रश्न मांडले। तसेच रस्त्याच्या अति उंचीमुळे पावसाळ्यात साचणारे पाणी, दिवा गावात वारंवार होणारी कचऱ्याची समस्या, उंदरांमुळे नेहमीच साचणारे शौचालयाचे सांडपाणी, दिवा गावातील मच्छीमार बांधवांना मच्छी विक्रीसाठी येणाऱ्या समस्या, स्कायवॉकची अस्वच्छता अशा अनेक समस्या त्यांनी मांडल्या। यावर सहाय्यक आयुक्त साधना पाटील यांनी त्या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले। विशेष म्हणजे यावेळी नगरसेविका रेश्मा मढवी यांनी सेक्टर 9 मधील बेकायदा उभारण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त व्यावसायिक नसून उत्तर भारतीय जास्त आहेत, या अनधिकृत भाजी मार्केटमध्ये भूमिपुत्रांच्या भूखंडावर भलत्याच लोकांनी डल्ला मारला आहे, त्यामुळे हे मार्केट निष्कासित करण्यात यावे अशी मागणी केली। शेवटी ऐरोली सेक्टर 14 येथे नुकतेच अपघात झालेल्या ठिकाणी पाहणी करून स्पीड ब्रेकरची मागणी करण्यात आली। यावेळी महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते। सहाय्यक आयुक्त साधना पाटील यांनी सर्व कामे करण्याचे आश्वासन दिले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी रेश्मा राजेश मढवी, प्रभाग क्रमांक 5 अ ची नगरसेविका, अधिकृत नगरसेविका। मी गणेशजी नाईक साहेबांची शिलेदार आहे आणि संजीव दादांची, संदीपजी दादांची आणि सागरजी नाईक साहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली मी माझ्या प्रभागाचा चांगला नेतृत्व करण्याचा प्रयत्न करेन आणि 100% देण्याचा प्रयत्न करेन। आज माझा प्रभाग दौरा होता, वॉर्ड ऑफिसर सहित माझा प्रभाग दौरा होता, पाटील मॅडम समवेत। आम्ही अनेक असे प्रश्न होते जे कित्येक वर्षानुवर्षे थकलेले आहेत, जे मॅडमला दाखवणं फार गरजेचं होतं। प्रथमतः मी त्यांना सांगू इच्छिते, जे आमच्या गावामध्ये अंगणवाडीचे जे वर्ग आहेत ते अंगणवाडीचे वर्ग काचीच्या शाळेमध्ये अधिक वर्ग करून तिथे शिफ्ट करून गावातल्या पार्किंगसाठी ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी माझी त्यांच्या समोर मागणी होती। कारण की गावामध्ये एकही मोठी गाडी येत नाही, एकही बस येत नाही किंवा बस फिरण्यासाठी जागा नाहीये। गावातल्या अनेक अशा गाड्या आहेत तर ज्यांना पार्किंग करण्यासाठी जागा नाहीये, मग ते रस्त्यावर पार्किंग करतात, त्याच्यामुळे गाड्यांचा कोंडी होतो। हा माझा प्रथम विषय होता। दुसरा विषय आहे गावातला मच्छी मार्केट। त्यांना व्यवस्थित मच्छी मार्केट आहे त्याच जागेत करून देण्यात यावा आणि त्यांचा जो पाणी, त्यांच्या मच्छीचा जो पाणी असेल किंवा तिकडे त्यांचा जो साठा असतो मच्छीचा, ते व्यवस्थित नियोजन करून त्यांना एक चांगला सुसज्ज असा मार्केट बनवून देण्यात यावं, जेणेकरून तिकडची एरिया ही व्यवस्थित आणि सुंदर दिसेल आणि मच्छीमारांचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। दुसरा प्रश्न माझा असा आहे, जो सेक्टर 8 मध्ये असलेला भाजी मार्केट तो अक्षरशः अनाधिक भाजी मार्केट आहे आणि त्याच्यावर जो नामकरण करण्यात आलेला आहे तो सुद्धा अनाधिकृत आहे, तर त्याची एक दक्षता घेण्यात यावी। तिथे असलेले जेवढे भाजी मार्केटमध्ये बसणारे भाजी मंडीवाले आहेत ते प्रभागातले नाहीयेत, मूळ प्रभागातले नाहीयेत। आमचा एकही भूमिपुत्र तिथे त्या जागेवर बसत नाहीये। तर माझा फर्स्ट प्रायोरिटी माझा प्रभाग आहे, प्रभागातल्या लोकांचे
प्रत्येक नियोजन आणि त्यांच्या असलेल्या गरजा आहेत. जर मी त्यांना प्रभागातल्याच लोकांना जर तिथे जागा देऊ शकत नाही तर माझ्या पदाचा काही एक उपयोग नाही. कारण की मुळातच जर मी त्यांच्यासाठी जर इथे निवडून आलेले आहे आणि त्यांनी जर मला एवढ्या बहुसंख्येने माझ्यावर विश्वास ठेवून जर मला निवडून आणलेलं आहे तर त्यांची हक्काची जागा आणि त्यांच्या व्यवसायासाठी जागा करून देणे हे माझं कर्तव्य आहे. आणि ह्याचा मी पाठपुरावा महापालिकेकडनं घेणार आणि त्यांना मी रिक्वेस्ट करते आणि त्यांना आदेशही करते. कारण की मी या प्रभागाची जर नगरसेविका आहे, जर रिक्वेस्ट करून कामं होत नसेल तर आम्ही धरणा घेऊन ही कामं करून घेणार. दुसरी गोष्ट म्हणजे गावाच्या आतमध्ये घुसल्यानंतर तिकडची साफसफाई अक्षरशः काही कोण्यांना गलिच्छ आणि घाणेरड्या रीतीने जो आसपासचे सोसायटी असो की बिल्डिंग्स असो तिकडची लोक आणतात, सर्रास कचरा टाकतात. मग सफाईचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी त्याची दक्षता घ्यावी आणि तिकडची एरिया साफ करण्यात यावे. हे सगळे गोष्ट आहेत ज्या मी मॅडमच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे मजुद्दीनच्या मागचा जो गटर आहे ज्याचं काम कित्येक वर्ष बंद आहे, जो अर्धवट रीतीने केलेला आहे, त्याची जेव्हा तिकडनं भरणी काढली गेली होती ती तशीच त्या रीतीने पडलेली आहे आणि आणखीन तिथे भरणी करण्यात आलेली आहे जी अनधिकृत आहे. त्याच्यामुळे जे पुढच्या सोसायटी आहेत त्या खाली गेलेल्या आहेत आणि ती भरणी वर चढलेली आहे आणि येत्या पावसाळ्यामध्ये तिथे पाणी भरून तर सोसायटीमध्ये आतमध्ये येतो त्यांच्या पॅसेजमध्ये. तिकडची त्यांची जी कंपाऊंड वॉल आहे ती त्या भरणीमुळे ढासळली गेलेली आहे. कित्येक वेळा त्यांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप मोठ्या रीतीने त्यांना त्रास देत आहे. प्रभागातल्या लोकांना त्यांचा त्रास होत आहे. ह्याच्याकडे कृपया महापालिकेने लक्ष द्यावी ही माझी नम्र विनंती आहे. गेल्या काही वर्षांनी तिथे साठलेला कचरा आणि साठलेल्या भरणीमुळे तिथे वाढलेली वेगवेगळ्या प्रकारची झाडी झुडपांमुळे तिथे साप अशा अनेक प्रकारच्या प्राण्यांचा तिथे प्रादुर्भाव होतो आणि ते घरात घुसतात. तर ह्याच्याकडे काळजी घ्यावी हीच माझी नम्र विनंती आहे. जी प्रभागाची रीतसर महापालिकेने नियोजित करून दिलेली गोष्टी आहेत त्या महापालिकेच्याच दृष्टीने झाल्या पाहिजे. तिथे कुठल्याही वैयक्तिक लोकांनी येऊन तिथे त्या गोष्टीवर आपला आदर अस्तित्व दाखवू नये. कारण की ती जागा महापालिकेची आहे, ती इकडच्या भूमिपुत्रांची आहे, इकडच्या लोकांची आहे, जे इकडचे स्थानिक आहेत. तर तिथे त्यांना त्यांची जागा दिलीच पाहिजे आणि ती महापालिकेद्वारे दिली गेली पाहिजे हीच माझी विनंती असणार आहे पालिकेकडे. गेल्या काही वर्षामध्ये काय कामं झाल्यात, काय नाही कामं झालेत हे तुम्ही चांगल्या रीतीने जाणत आहात. आता येत्या कामांसाठी आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही ते करून घेणार. मी नाईक साहेबांचे शिलेदार आहोत आणि आमच्या नाईक साहेबांना ह्या सगळ्या दबावांना कसं तोंड द्यायचं हे बरोबर माहिती आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहून त्यांच्याद्वारे ही सगळी कामं करून घेणार एवढी आम्ही धमक दाखवतो. आजपर्यंत तिथे नाईक साहेबांचा शिलेदार नव्हता, आता त्यांचा शिलेदार आला आणि भक्कम शिलेदार आलेला आहे. समाजसेवक राजेश गजानन मडवी यांच्या पुढाकाराने आज आमच्या स्थानिक नगरसेविका सुषमा राजेश मडवी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 5चा हा पाणी दौऱ्याच्या दरम्यान आज आम्हाला खरंच एक नागरिक म्हणून खूप आनंद होतोय की गेल्या 6 वर्षामध्ये ही प्रशासकीय राजवट असताना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी जे 25 वर्ष ही नवी मुंबई फुलवलेली आहे आणि ती अधिकाधिक पद्धतीने चांगली स्वच्छ सुंदर ठेवलेली आहे. संपूर्ण भारतामध्ये हा महापालिकेचा नाव डोलाने डुमत असताना पुन्हा एकदा या महापालिकेवर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं पुनश्चा वर्चस्व या जनतेने आणून दिलेलं आहे आणि साहेबांच्या आशीर्वादाने आज साहेबांच्या तालमीत घडलेले हे आमच्या स्थानिक नगरसेविका रेश्मा राजेश मडवी यांनी आज पाणी दौऱ्यामध्ये अनेक समस्या आमच्या विभाग अधिकाऱ्यांना इथे प्रत्यक्ष इथे बोलून त्यांना दाखवून त्या समस्येचं निराकरण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि योग्य मांडणी केलेली आहे. आणि खरंच जिथे जिथे आज या प्रभागाची दुरावस्था कशी काय झाली काय याची योग्य मांडणी करून मग ती शाळा असेल, मार्केट असेल, मच्छी मार्केट असेल, भाजी मार्केटमध्ये इतरांनी जो तिथे
अतिक्रमण केल्याचा जो भाव दिसून आला तिथे, की परप्रांतीयांचे लोंढे आणून तिथे हप्ते वसुली चालतात आणि आपलंच नाव लावून तिथे आमच्या बापाचंच मार्केट आहे का असं ते दाखवून दिल्याचं निदर्शनास आमच्या नगरसेविका सौ रेश्मा मडवी यांनी तिथे कळकळीने अधिकाऱ्यांना ते प्रस्तावात सांगितलंय की इथे हे स्थानिक भूमिपुत्रांची ही जागा आज महापालिकेच्या ताब्यात आहे आणि जे काही इथे नियोजन करायचं असेल तर महापालिकेच्या थ्रूने व्हावं हे आवर्जून त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता आमच्या ह्या रेश्मा मडवी आज खरंच निवडून आल्यापासून जनतेने जो त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे की बहुमताने त्यांना निवडून दिलं आणि त्याच दरम्यान त्यांनी निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवसापासून जी कार्याला सुरुवात केली, आज प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरत असताना बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य देखील दिसलं. पण आणि एका ठिकाणी तर डेब्रिजची इतकी भयंकर अवस्था होती आणि तिथल्या सोसायटीचं म्हणणं होतं की आमच्या सोसायटीमध्ये जनावर साप सगळे येतात, भयानक पावसाळ्यात दुरावस्था होऊ शकते. हे पूर्ण आखोदेखी आमच्या नगरसेविकेने जेव्हा पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलेलं आहे की अशी जर अवस्था आमच्या प्रभागामध्ये असेल तर आज मी तुम्हाला बोलते पण भविष्यात नागरिकांचा उद्रेक होऊ नये म्हणून आपण वेळीच हे पावसाळा संपायच्या सुरुवात व्हायच्या अगोदरच हे आपण हाती घ्यावं. आणि खरंच आम्हाला विभागाधिकाऱ्यांनी सुद्धा सर्व बाबी समजून घेतल्या आणि त्यांनी सांगितलं की लवकरच आम्ही याच्यावर अंमलबजावणी करू, तशीच बैठक सुद्धा घेऊ. खरंच मी या प्रभाग क्रमांक 5 चा नागरिक या दृष्टीने आमच्या सन्माननीय नगरसेविका रेश्मा राजेश मडवी यांचं खरंच मनापासून आभार मानेन आणि जनताही अशीच त्यांना आशीर्वाद रूपे त्यांच्या पाठीशी राहील. धन्यवाद.